हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे क्राफ्ट विथ सुजू। तर तुम्ही माझ्या जो काही जास्वंदाच्या फुलाचा हार आहे, त्याच्यानंतर चाफ्याच्या फुलाचा हार आहे, त्याला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिला आहे। त्याच्यानंतर मी तुमच्यासाठी खास हा झेंडूच्या फुलाचा हार पाईप क्लीनरपासून कसा बनवायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा, मी जे आपले पाईप क्लीनर्स आहेत ते जे काही ऑरेंज कलरचे केशरी कलरचे पाईप क्लीनर्स आहेत ते का आपल्या जे काही पेन्सिल असते त्याला अशा प्रकारे रोटेट करून घेत आहे आणि त्याच्यानंतर एक ग्रीन कलरचे जे काही आपला पाईप क्लीनर आहे त्यांनी हे असं सिक्युअर करून घेत आहे। त्यानंतर जे हिरव्या कलरचं पाईप क्लीनर होतं ते आपण ह्या फुलाच्या जे काही ट्विस्ट केलं होतं त्याच्यामधून घालून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला याचे पेटल्स बनवायचे आहेत। इथे बघू शकता, अशा पद्धतीनं मी पेटल्स बनवत आहे। तुम्हाला अजून एकदा पाहायचं असेल तर मी पुढे अजून एक तुम्हाला सेम असंच बनवून दाखवलेलं आहे। तर तुम्ही मला त्या आधीच्या व्हिडिओच्या खाली मला इंस्टाग्रामला तुम्ही DM करून विचारलं की ताई तुम्ही मला हार कसा बनवायचा तेही दाखवा, तर मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हार कसा बनवायचा तेही दाखवलेलं आहे। तर व्हिडिओ कंटिन्यू करा। तर इथे बघू शकता, मी तुम्हाला पहिल्यापासून जी काही पहिली स्टेप आहे तिथून दाखवत आहे की जी पाईप क्लीनरची लेंथ आहे ती आपल्याला अशा प्रकारे मोठे करून घ्यायची आहे। तुम्ही एका पाईप क्लीनरपासूनही बनवू शकता, पण आपल्याला जो काही झेंडूच्या फुलाचा जो गच्चपणा असतो तो दाखवण्यासाठी आपण इथे डबल जे काही पाईप क्लीनर्स आहेत त्याचा वापर करणार आहोत। तर इथे बघू शकता, मी इथे डबल पाईप क्लीनर एकमेकांना जॉईंट करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर असे ट्विस्ट करून घेतले आहेत। त्यानंतर हे मधून ग्रीन कलरची वायर काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण हे मागे ट्विस्ट करून घ्यायचं अशा पद्धतीने आणि त्यानंतर आपल्याला पाकळ्या बनवायच्या आहेत। काही क्वेश्चन्स असतील तर मला इथे कमेंट करून विचारा किंवा मला इंस्टाग्रामला DM करून विचारा। माझा इंस्टाग्रामचा ID आहे readyrangoli1008। इथे बघा, आपलं झेंडूचं फूल कंप्लीट झालेलं आहे। आता हार कसा करायचा ते मी तुम्हाला दाखवून घेत आहे। ते इथे बघू शकता, मी कशा प्रकारे आपण मंगळसूत्राचे मणी ज्या प्रकारे वळतो त्या प्रकारेच आपल्याला इथे करून घ्यायचं आहे। तर मी पहिल्यांदा एक एक मोती घालून घेतलेला आहे। त्यानंतर हा जो दुसरा मोती आहे तो अशा प्रकारे सुईने अटॅच करून घ्यायचा आहे, म्हणजे अलीकडच्या दोऱ्यातून पलीकडच्या दोऱ्यामध्ये अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे। इथे बघू शकता। त्यानंतर आपण जो आपला ॲक्च्युअल हार आहे तो करायला सुरुवात करूया। इथे बघा, मी ह्याच्या मिडलमध्ये 7 मोती ठेवलेले आहेत। मला हा हार छोटा बनवायचा आहे त्याच्यामुळे मी 7 ठेवलेले आहेत। तुम्हाला जसं मोठा बनवायचा असेल हार तसा तुम्ही करू शकता। तर मी इथे छोट्या नारळाला घालण्यासाठीचा जो हार आहे तो मी बनवून घेत आहे। इथे बघा, अशा पद्धतीनं मी करून घेत आहे। तुम्ही कोणत्याही कलरचा हार गुंफून घेऊ शकता। तर मी प्रत्येक ठिकाणी जे मिडलवाले आहेत तिथे मी 7 मोती घेत आहे ओवून। हा बघा, आपला हार तयार झालेला आहे। यानंतरच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला गुलाबाच्या फुलांचा पाईप क्लीनरपासूनचा हार कसा बनवायचा ते मी दाखवते आणि ह्याआधी मी जास्वंदाचा फुलाचा हार आणि चाफ्याच्या फुलाचा हार कसा बनवायचा हा माझ्या YouTube चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा।